तारणारे. यहोशुआ मेल्यानंतर इस्रायल लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. उरलेल्या कनानी लोकांना हाकलून दिले नाही व परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाही. यहोवा खऱ्या परमेश्वराची आराधना न करता इस्रायली लोक कनानी देवांची पूजा करू लागले. इस्रायल लोकांना राजा नव्हता, म्हणून प्रत्येक जण आपल्या बरे वाटेल त्या गोष्टी करत होता. इस्रायल लोकांनी देवाची आज्ञा नेहमी मोडल्यामुळे परमेश्वराने त्यांना त्यांच्या वैऱ्यांच्या पुढे हरवले व त्यांना शिक्षा दिली. या वैऱ्यांनी इस्रायल लोकांच्या वस्तूची चोरी केली, त्यांच्या संपत्ती नाश केल्या व त्यांच्यातील कित्येकांना मारून टाकले. भरपूर वर्षानंतर देवाची आज्ञा न ऐकल्याने व वैऱ्यांचा त्रास सोसल्यावर त्याचे डोळे उघडले व त्यांनी यातून बाहेर निघण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना केली. मग परमेश्वराने त्यांच्यासाठी एक सोडवणारा पाठवला, ज्याने त्यांना वैऱ्यांपासून सोडवले व त्यांच्यामध्ये शांती कायम ठेवली. पण नंतर इस्रायल लोक परमेश्वराला विसरले व ते परत दुसऱ्या देवांची पूजा करायला लागले. मग परमेश्वराने त्यांच्या शेजारी मिद्यानी लोकांच्या द्वारे त्यांना हरवले. मिद्यानी लोकांनी 7 वर्षापर्यंत इस्रायल लोकांचे अन्नधान्य चोरले. इस्रायली लोक खूप घाबरले व आपण आपल्या वैऱ्यांच्या हातात सापडू नये म्हणून ते गुहेत राहायला लागले. शेवटी त्यांनी वाचावे म्हणून ते परत परमेश्वराकडे प्रार्थना करू लागले. एक दिवशी गिदोन नावाचा एक इस्रायली माणूस मिद्यानांनी आपले अन्न धान्य चोरू नये म्हणून लपून त्यांना झटकत होता. परमेश्वराचा एक देवदूत येऊन त्याला म्हणाला, हे बलवान माणसा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. जाऊन इस्रायल लोकांना मिद्यानाच्या हातातून सोडव. गिदोनाच्या बापाने एका मूर्तीसाठी एक वेदी बनवली. परमेश्वराने ती वेदी तोडायला सांगितली, पण गिदोन लोकांना घाबरला व तो अंधार पडण्याची वाट बघत होता. मग त्याने ती वेदी तोडून तिचे तुकडे तुकडे केले. मूर्तीसाठी बांधलेल्या वेदीजवळ त्याने जिवंत परमेश्वरासाठी एक नवीन वेदी बांधली व त्यावर अर्पण केले. दुसऱ्या दिवशी त्या वेदीजवळ कोणीतरी तोडफोड केली आहे हे बघून ते लोक चिडले. ते गिदोनाला मारून टाकण्यासाठी त्याच्या घरी गेले. पण गिदोनाचा बाप त्यांना म्हणाला, तुम्ही आपल्या देवाची मदत करण्याचा प्रयत्न का करता? जर तो देव आहे तर त्याला त्याचे रक्षण करू द्या. त्याने असे बोलल्यामुळे त्यांनी गिदोनाला मारले नाही. मग मिद्यानी लोक परत इस्रायल लोकांचे अन्न चोरायला आले. ते लोक भरपूर होते, ते मोजता येणार नाही एवढे होते. गिदोनाने इस्रायल लोकांना जमा केले व मिद्यानी लोकांसोबत लढायला तयार केले. गिदोनाला इस्रायल लोकांसाठी त्यांच्या सुटकेसाठी परमेश्वर उपयोग करणार आहे हे त्याला माहिती होते. म्हणून परमेश्वराकडे त्याने 2 चिन्हे मागितली. पहिले चिन्ह, गिदोनाने जमिनीवर कपडा ठेवला व परमेश्वराला म्हटले की उद्या सकाळी जमिनीवर ओलावा न राहता फक्त माझ्या कपड्यावर ओलावा राहावा. परमेश्वराने तसेच केले. दुसऱ्या रात्री त्याने म्हटले की जमीन भिजावी पण कपडा सुकलेला असावा, असे हवं. परमेश्वराने तेही केले. या दोन्ही चिन्हाच्या द्वारे गिदोनाला खरे पटले की परमेश्वर त्याचा उपयोग इस्रायल लोकांना सोडवण्यासाठी करत आहे. 32,000 इस्रायली सैनिक त्याच्याकडे आले, परंतु देवाने त्याला सांगितले की ते खूप आहेत. म्हणून युद्ध करण्यास भिणाऱ्या 22,000 सैनिकांना त्याने परत पाठवले. देवाने गिदोनास सांगितले की ते अजूनही पुष्कळ आहेत, म्हणून 300 सैनिकांना सोडून बाकी सर्वांना त्याने घरी पाठवून दिले. त्या रात्री देवाने गिदोनास सांगितले, तो मिद्यानांच्या छावणीकडे जा व ते काय बोलतात ते ऐकून भयभीत होऊ नको. म्हणून त्या रात्री तो छावणीकडे गेला व आपणास पडलेले स्वप्न एक मिद्यानी सैनिक आपल्या मित्रास सांगत असल्याचे गिदोनाने ऐकले. त्या सैनिकाचा मित्र म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ गिदोनाचे सैन्य मिद्यानी सैन्यांचा पराभव करीत असा होतो. गिदोनाने हे ऐकून देवाची उपासना केली. मग गिदोन आपल्या सैनिकांकडे परतला व त्याने प्रत्येकास एक शिंग, एक मडके व एक मशाल दिली. मिद्यानी सैनिक झोपले होते. त्या छावणीस त्यांनी घेरा घातला. गिदोनाच्या 300 सैनिकांनी आपल्या मशाली मडक्यात घालून ठेवल्यामुळे मिद्यानांना त्यांचा प्रकाश दिसला नाही. मग एकाच वेळी गिदोनाच्या सैनिकांनी मडकी फोडली व आपल्या मशालीचा जाळ दिसू दिला. त्यांनी आपापली रणशिंगे फुंकली व गर्जना केली, यावे देवाची तलवार व गिदोनाची तलवार. देवाने मिद्यानांना गोंधळून टाकले व त्यामुळे ते आपसातच एकमेकांवर हल्ले करू लागले व मारू लागले. लगेच मिद्यानांना हाकलण्यासाठी मदत करायला म्हणून बाकीच्या इस्रायली लोकांना त्यांच्या घरी बोलावणे पाठवले गेले. त्यांनी त्यापैकी कित्येकांना जीवे मारले व बाकीच्यांना इस्रायलाच्या भूमीतून घालवून दिले. त्याच दिवशी 12 लाख मिद्यानी सैनिक मारले गेले. देवाने इस्रायलाची अशा प्रकारे सुटका केली. लोक गिदोनास आपला राजा बनवू पाहत होते. गिदोनाने त्यांना असे करण्यास मना केले, पण त्यांच्यातील प्रत्येकाने मिद्यानांकडून घेतलेल्या सोन्याच्या अंगठ्यापैकी काही त्याने मागितल्या. लोकांनी गिदोनास पुष्कळ सोने दिले. मग गिदोनाने
या सोन्यापासून महायाजक घालत असलेल्या वस्त्रासारखे एक विशेष वस्त्र तयार केले. परंतु लोकांनी त्या वस्त्रास एक मूर्ती मानून तिची पूजा ते करू लागले. मग देवाने इस्रायलास पुन्हा शासन केले, कारण त्यांनी मूर्तीपूजा केली होती. देवाने त्यांच्या शत्रूंना त्यांचा पराभव करू दिला. शेवटी त्यांनी देवाचीच मदत मागितली व देवाने त्यांना दुसरा तारणारा पाठविला. या नमुन्याची अनेकदा पुनरावृत्ती झाली. इस्रायली पाप करत देव त्यांना शासन करी. ते पश्चाताप करत आणि देव त्यांचे तारण करण्यासाठी तारणारा पाठवत असे. अनेक वर्षापासून देवाने इस्रायली लोकांकडे त्यांना शत्रूपासून सोडवण्यासाठी अनेक तारणारे पाठवले. शेवटी लोकांनी इतर राष्ट्रांसारखा राजा देवाकडे मागितला. त्यांना उंच, सशक्त व युद्धामध्ये नेतृत्व करणारा असा राजा हवा होता. देवाला हे आवडले नाही, तरीही त्याने त्यांच्या मागणीनुसार त्यांना एक राजा दिला.